जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। अंबरनाथ विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून अपक्ष उमेदवार सुमेध भवार यांनी अखेर माघार घेतली आहे। भवार यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश वानखेडे यांना पाठिंबा जाहीर केलाय। काँग्रेसमधून निवडणूक लढण्यास इच्छुक असलेले सुमेध भवार यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता। मात्र नुकत्याच झालेल्या महाविकास आघाडीच्या सभेत प्रदीप पाटील यांनी काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश केल्याचं जाहीर केल्याने आता महाविकास आघाडीची ताकद अंबरनाथमध्ये वाढली असून काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी संपर्क करून समजूत काढल्याने आपण महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देत आहोत असे भवार यांनी जाहीर केलं। काही दिवसापूर्वी ठाकरे गटाचे बंडखोर डॉक्टर जे मानकर यांनी देखील महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला, तर आता अपक्ष उमेदवार भवार यांनी देखील पाठिंबा दिल्याने महायुतीचे उमेदवार डॉक्टर बालाजी किनीकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे। माघार घेत नाहीये मी, टेक्निकली माघार घेण्याची तारीख 4 तारीख होती, पण मला ओव्हरऑल जे सिच्युएशन बघितलं अंबरनाथमध्ये, ज्यावेळी प्रदीपची एंट्री झाली 3-4 दिवसाआधी, आणि मला ह्याच्यामधनं क्लिअर दिसलं की महाविकास आघाडी म्हणजे जिंकू शकते आणि नक्कीच महायुतीचा पराभव होऊ शकतो। आणि मला असं कुठेतरी वाटतंय की बाबा जी जातीवादी पक्ष आहे तो पाठीमागे गेला पाहिजे आणि जो सेक्युलर पक्ष आहे, जी सेक्युलर आघाडी आहे महाविकास आघाडी, ती पुढे गेली पाहिजे। आणि मी मूळचा काँग्रेसवाला आहे आणि हांडोरे साहेबांचा कट्टर कार्यकर्ता आहे। वरिष्ठांनी मला कॉल केला होता आणि त्यांनी सांगितलं, सुमेध तू काही जे निर्णय घेतो ते बरोबर घे, उगाच काय अशा काही गोष्टी करू नको ज्याच्यामुळे जो प्रेझेंट अधिकृत उमेदवार आहे त्याला काय त्रास झाला पाहिजे। कारण जेवढे अंबरनाथमधले यंग जनरेशन आहे ते मला फॉलो करतात, जवळपास त्यांची संख्या जवळपास 18 ते 20 हजार जे मुलं मुली जे मला फॉलो करतात, आणि आपल्या समाजाचे काही लोक आहेत। लोकांना सगळ्यांना माहिती आहे की अंबरनाथमध्ये समाजामध्ये आणि रूट लेवलवरती सुमेध भवार हे काय नाव आहे आणि काय कामं केले, कुठपर्यंत केले आणि काय विषय मी आधी आणलेत आणि मुद्दे मी कसे मांडलेत हे सगळ्यांना माहिती आहे। ठीक आहे, अनफॉर्च्युनेटली ह्यावेळ मला मिळालं नाही सीट महाविकास आघाडीकडनं, त्याचं मला काही वाटत नाही, पण नक्कीच आमचे जे राहुल गांधी साहेब आहेत सगळ्यांना मी कन्सिडर करून, जेवढे आमचे वरिष्ठ नेते आहेत, हांडोरे साहेबांचा मी कट्टर कार्यकर्ता आहे, पुन्हा एकदा बोलतो, आणि मला हे असं वाटतं की महाविकास आघाडीला सपोर्ट केला पाहिजे आणि आपला अधिकृत उमेदवार मोठ्या चांगल्या मताने जिंकून आला पाहिजे। आणि खूप चांगली गोष्ट ही झाली की प्रदीप काँग्रेसमध्ये परत आलाय। प्रदीप पाटील खूप मोठं नाव आहे अंबरनाथ ईस्ट आणि वेस्टमध्ये, नक्कीच खूप मोठा फरक पडेल आणि मला असं वाटतं की महाविकास आघाडी पुढे नक्कीच जिंकून येईल 20 तारखेला। तुम्हाला जे चिन्ह भेटलं होतं निवडणुकीमध्ये, आता माघार घेतलेली आहे, तुम्ही नागरिकांना काय म्हणता? मी नागरिकांना हेच बोलेल की महाविकास आघाडीचा जो अधिकृत उमेदवार आहे त्यांना तुम्ही बहुमताने विजय करा, त्या माझ्या चिन्हाकडे दुर्लक्ष करा सध्या। आणि माझे जेवढे यंग फॉलोअर्स आहेत, मुलं मुली जेवढे आहेत, जेवढे सिनियर लोक आहेत जे मला ओळखतात, पर्सनली ओळखतात आणि जे माझ्यासाठी कॅम्पेनिंग करतात आणि जे मला सोशल मीडियावर सपोर्ट करतात, तर मी त्यांना रिक्वेस्ट करतोय की तुम्ही प्लीज महाविकास आघाडीला सपोर्ट करा आणि असेंब्लीमध्ये अशा माणसाला पाठवा जो महाविकास आघाडीचा उमेदवार आहे। आणि मी असं मी लास्ट टाइम पण बोलवतो की माझ्याकडे मटण नाही, मच्छी नाही आणि माझ्याकडे दारू पण नाही, माझ्याकडे फक्त विकासाचा मार्ग आहे। तर मला असं वाटतं की महाविकास आघाडीच विकास करू शकते आणि प्लीज तुम्ही महाविकास आघाडीला 20 तारखेला वोट करा आणि 23 तारखेला रिझल्ट आपल्या बाजूनी लागला पाहिजे। तुम्ही वानखेडेंचा प्रचार करणार का? नक्कीच करेल, सपोर्ट करेल त्यांना। मी काँग्रेसवाला, मूळचा मी काँग्रेसवाला आहे, कारण मला सपोर्ट करायलाच लागेल। आणि असं काही नाही, ठीक आहे मी अपक्ष म्हणून उभा राहिलो होतो, काही गोष्टीमुळे राहिलो होतो, पण ठीक आहे आता सिच्युएशन वेगळी झालेली आहे। मी पुन्हा एकदा बोलतो की प्रदीपच्यामुळे खूप चांगला चेंज बॅक येणार आहे प्रदीप पाटीलमुळे, आणि नक्कीच प्रदीपच्यामुळे वानखेडेला खूप चांगला सपोर्ट येईल आणि महाविकास आघाडीचं खरंच खूप चांगलं फ्युचर आहे अंबरनाथमध्ये। आकाश सहाने, जनसंवाद न्यूज, अंबरनाथ। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।